हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता आठवीचा जो काही फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा धडा आपण शिकवायला सुरुवात केली होती आणि आपण पहिले 2 पॉइंट्सही पाहिलेले आहेत. बायोडायव्हर्सिटी पाहिलेली आहे. आपण याच्यामध्ये फर्स्ट जो पॉइंट पाहिला होता तो होता बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ देअर क्लासिफिकेशन आणि सेकंड जे होता आपण पाहिलं होतं क्रायटेरिया ऑफ रॉबर्ट विटॅकर्स. हे आपण काल पाहिलं होतं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे 5 किंगडम्स मध्ये कसं झालेलं आहे याचंही आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला होता. तर आज आपल्याला हे जे काही 5 किंगडम्स आहेत, 5 जे काही सृष्टी आहेत यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या आपण पाहिलेले होते कोणकोणते किंगडम्स आहेत. किंगडम मोनेरा, त्यानंतर किंगडम आपण सेकंड पाहिलेलं आहे प्रोटिस्टा, त्यानंतरचा थर्ड किंगडम जो आहे हा आपल्याला पाहायचा आहे किंगडम फंगी, त्यानंतरचा आपल्याला फोर्थ जो काही किंगडम पाहायचा आहे तो आहे बॅक्टेरिया वगैरे, म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किंगडम्स पाहायचे आहेत. पण तुम्हाला सध्या जे काही 3च जे किंगडम्स आहेत ते आपल्याला पाहायचे ते आहेत मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी. ओके, तर यामध्ये आपल्याला फर्स्ट जो काही किंगडम पाहायचा आहे तो आहे किंगडम मोनेरा. मोनेरा आता ही पहिली सजीव सृष्टी पाहायची. तर आता हे पाहण्यासाठी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे. पहा तुमच्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितलंय एक स्मॉल ड्रॉप घ्यायचा आहे, स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड म्हणजे दह्याचा किंवा ऑर बटर मिल्क म्हणजे ताकाचं आपल्याला काय करायचंय एका काचेच्या याच्यावरती ग्लास स्लाइड म्हणजे काचेची जी काही स्लाइड आहे तर यावरती आपल्याला एक स्मॉल ड्रॉप जो आहे हा कशाचा घ्यायचा आहे, कर्ड किंवा काय सांगितलंय त्यांनी योगर्ट, याचा आपल्याला ड्रॉप घ्यायचा आहे, एक थेंब घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला यावरती काय टाकायचंय, डायल्यूट लिटल वॉटर म्हणजे विरल असं काय करायचंय, थोडंसं पाणी जे आहे हे यावरती टाकायचंय. आणि टाकल्याच्या नंतर मग काय करायचंय आपल्याला, केअरफुली कीप द कव्हर स्लिप ऑन दॅट स्लाइड, ग्लास स्लाइड. मग हे जे काही आपण ग्लास स्लाइड वरती जो ड्रॉप घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला काय करायचे, एक अशी कव्हर स्लिप ठेवायची म्हणजे आच्छादन काच ठेवायची आहे. आणि यानंतर आपल्याला याचं कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली काय करायचे, निरीक्षण करायचे. म्हणजेच ऑब्झर्व दिस स्लाइड ऑन कंपाऊंड मायक्रोस्कोप. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसून येतं बरं. आपण ज्या वेळेस याचं काय करतो, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली निरीक्षण करत असतो त्यावेळेस तुम्हाला काय दिसून येतात रे. तुम्हाला पहा हे जे काही ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर तुम्हाला असे स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर सीन, तुम्हाला अशा प्रकारचे लहान लहान काय दिसून येतात, रॉड लाईक मायक्रोब्स म्हणजे काडीसारखे तुम्हाला लहान लहान सूक्ष्मजीव या मायक्रोस्कोपच्या खाली दिसून येत असतात. अँड दॅट इज, ते कोणते असतात रे, दे आर लॅक्टोबॅसिलाय. काय असतात हे, लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलाय किंवा लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जे काही कर्ड किंवा बटर मिल्क असतं तर कर्ड आणि बटर मिल्क यामध्ये कोणते बॅक्टेरियाज असतात, लॅक्टोबॅसिलाय. लक्षात ठेवायचे तुम्हाला 9वीला पण आहे की कर्ड किंवा लॅक्टोबॅसिलाय विषयी तुम्हाला 9वीला पण माहिती आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगितलंय पहा जे काही आपण कर्ड घेतलेलं आहे आणि त्याचे ज्या वेळेस आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्वेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला त्याची रचना कशी दिसून येते, स्ट्रक्चर कसं दिसून येतं, रॉड लाईक मायक्रोब्स म्हणजे जे काही सूक्ष्मजीव आहेत हे काडीच्या आकाराचे दिसून येतात. अँड दिस मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. आणि त्याच मायक्रोब सूक्ष्मजीवांना आपल्याला कोणते जीवाणू म्हणायचे, लॅक्टोबॅसिलाय. म्हणजे कर्ड मध्ये कोणते बॅक्टेरिया असतात, लॅक्टोबॅसिलाय. ओके, देन मग याच आपल्याला एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया जे काही जीवाणू आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी नीलहरित कवक जे असतात तर हे कशामध्ये येत असतात, किंगडम मोनेरामध्ये येत असतात. मग त्याचेच आपल्याला एक्झाम्पल सांगितले. आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरिया जे असतात तर हे बॅक्टेरिया सगळे कशामध्ये येतात रे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये येत असतात. मग हेच आपल्याला फर्स्ट याचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायचंय किंगडम मोनेराचे
कॅरेक्टरिस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे वैशिष्ट्य आहेत. तर आपल्याला फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक पाहायचे पहा, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजे किंगडम मोनेरा मधले जेवढे काही सजीव आहेत तर हे सगळे सजीव कोणते असतात, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असतात. मग त्यामध्ये कोणते येतील, बॅक्टेरिया येतील किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी येईल. तर हे सगळे कशामध्ये येतात, युनिसेल्युलर. लक्षात ठेवायचे, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सगळे सजीव कसे असतात, युनिसेल्युलर असतात, एकपेशीय असतात. देन सेकंड पहा कॅरेक्टर, दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक. म्हणजे यामधले जे काही ऑर्गॅनिझम्स असतात दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक. म्हणजे हे स्वयंपोषीही असू शकतात किंवा परपोषीही असू शकतात. ऑटोट्रॉफिक तुम्हाला माहिती आहे की दे मेक देअर ओन फूड, दॅट इज ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉफिक असं म्हणत असतो. अँड विच ऑर्गॅनिझम्स आर डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे सजीव कशावरती, दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतात तर त्यांना आपल्याला काय म्हणायचंय, हेट्रोट्रॉफिक असं म्हणतात. मग यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येत असतात किंवा बॅक्टेरिया वगैरे येत असतात तर हे बॅक्टेरिया मायक्रोब जे आहेत हे कसे असतात, ऑटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक. म्हणजे स्वयंपोषी किंवा त्याला आपण परपोषी असं म्हणत असतो. ही तुमची सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक पहा, दे आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स. पहा, दे आर प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येत असतात हे कोणते सेल्स आहेत, प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे आदिकेंद्रकी पेशी आहेत, परंतु विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स. परंतु यामध्ये काय नसतात रे, डिस्टिंक्ट न्यूक्लियस. डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो स्थानबद्ध केंद्रक. यामध्ये काय नसतात, स्थानबद्ध केंद्रक किंवा सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंगके नसतात. स्थानबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके या सजीवांमध्ये नसतात आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं, प्रोकॅरियोटिक सेल. हे कसे असतात, आदिकेंद्रकी पेशी आहेत. आदिकेंद्रकी आहेत परंतु यामध्ये काय, विदाऊट काय नसतं, यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स. हे तुमचं थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. लक्षात आलं असेल पहा, कॅरेक्टरिस्टिक आपल्याला तीनच कॅरेक्टरिस्टिक किंगडम मोनेराचे सांगितलेले. तुम्ही ज्या वेळेस 10वीला जाताल त्यावेळेस याची भरपूर अशी कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला दिसून जातील. फक्त 8वीला एवढाच अभ्यास करा तुम्ही. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सेकंड, दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक. Third, they are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. मग याचे एक्झाम्पल तुम्हाला जर विचारले तर एक्झाम्पल काय सांगता येतील तुम्हाला, ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजे सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, जीवाणू आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहेत यांचा समावेश कशामध्ये होतो, किंगडम मोनेरामध्ये होतो. कशामध्ये होतो, किंगडम मोनेरामध्ये. आणखी जर याही व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत एक्झाम्पल्स पहा, तुम्हाला याच्या सहित दिलेली आहेत, फिगर सहित दिलेली आहेत. कोणकोणती आहेत ते मग त्यामध्ये एक्झाम्पल आहेत पहा, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. काय आहे, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. त्यानंतर ट्रेपोनेमा पॅलेडियम. काय, ट्रेपोनिया पॅलेडियम. त्यानंतर पहा पुढचं जे काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल ते आहे व्हायब्रिओ कॉलेरी. काय, व्हायब्रिओ कॉलेरी. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे पहा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. त्यानंतर लेजिओनेला न्यूमोनी. त्यानंतर साल्मोनेला टायफी. त्यानंतर स्टेफायलोकोकस ऑरियस आणि लास्ट आहे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. कोणकोणते आहेत, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम असे एक्झाम्पल आहेत. लक्षात घ्या पहा कोणकोणते एक्झाम्पल आहेत. फर्स्ट आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. काय, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. त्यानंतरचं सेकंड एक्झाम्पल आहे पहा ट्रेपोनेमा पॅलिडम.
त्यानंतरचं आहे थर्ड एक्झाम्पल आहे व्हायब्रिओ कॉलेरी. त्यानंतरचं आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. त्यानंतरचं आहे लेजिओनेला न्यूमोनी. त्यानंतर आहे साल्मोनेला टायफी. त्यानंतर आहे स्टॅफायलोकोकस ऑरियस. आणि लास्ट आहे क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिनम. असे काय आहेत या किंगडम मोनेराचे एक्झाम्पल आहेत विथ डायग्राम तुम्हाला दिलेली आहेत पुस्तकामध्ये. तर त्या डायग्रामचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात यावरती. डायग्राम देतील आणि त्याचं नाव काय आहे असंही विचारतील की राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स विथ एक्झाम्पल ऑफ किंगडम मोनेरा असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक आणि हे एक्झाम्पल जे आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. हा आपला झाला फर्स्ट किंगडम जो आहे किंगडम मोनेरा. आता सेकंड जो आपल्याला किंगडम पाहायचा आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा म्हणजे काय, आदिजीव. जे काही आपला सेकंड किंगडम आहे हा आपल्याला पाहायचा आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काय केलेली आहे, फर्स्ट ऍक्टिव्हिटी दाखवलेली पहा. तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. आपल्याला काय करायचंय, एका ग्लास स्लाइड वरती म्हणजे काच घ्यायची अशीच आणि यामध्ये या काचेवरती काय करायचंय, पॉन्ड वॉटर म्हणजे एका डबक्यातलं काय आणायचंय, पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि डबक्यातलं पाणी ठेवल्याच्या नंतर ऑब्झर्व अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आणि याचा आपल्याला लो पॉवर आणि हाय पॉवर म्हणजे जास्त जी काही शक्ती आणि कमी शक्ती असलेली जे काही मायक्रोस्कोप आहे या खाली त्याचं आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचंय. आता हे कड घ्यायचंय का आपल्याला, नाही, इथे काय करायचंय, पॉन्ड वॉटर घ्यायचंय म्हणजे डबक्यातलं पाणी घ्यायचंय. देन पहा मग तुम्हाला काय फाइंड होईल रे, काय दिसून येईल त्या मायक्रोस्कोप खाली, यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप, दीज आर अमिबा. तुम्हाला काय दिसून येईल, सम मोटाईल मायक्रोब्स. सम मोटाईल मायक्रोब्स म्हणजे काय, विथ इरेग्युलर शेप म्हणजे अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसून येतील. कसे दिसून येतील, अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव जे आहेत हे तुम्हाला काय करताना, हालचाल मोमेंट करताना तुम्हाला दिसून येतात. अँड दॅट इज अमिबा. अमिबाला तुम्हाला माहितीये नो शेप म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याला आकार नसतो. कसाही आपण जर काढला, अशा प्रकारचं जरी काढलं तरी हा काय होतो, अमिबा होत असतो. कसाही काढा तुम्ही, कसाही शेप द्या, कसाही तुम्हाला जसा वाटेल तसा, त्याला काय म्हणतो आपण, अमिबा असं म्हणत असतो. मग हे कसे असतात तुम्हाला सांगितलेलं आहे, दीज आर मोटाईल ऑर्गॅनिझम विथ इरेग्युलर शेप. आले लक्षात. मग आता याचे आपल्याला काही काय करायचे, कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत. किंगडम प्रोटिस्टाचे कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत तर पहा, फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक, प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. पहा आता हे जे काही तुम्हाला फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, प्रोटिस्टा जे आहेत, आदिजीव जे असतात हे कसे सांगितलेले आहे, सिंगल सेल ऑर्गॅनिझम. सिंगल सेल ऑर्गॅनिझम म्हणजे एकपेशीय सजीव असतात. विथ कशाबरोबर असतात हे, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस म्हणजे यामध्ये स्थानबद्ध केंद्रक असतं. यामध्ये काय होतं, विदाऊट होतं म्हणजे नसतात, परंतु यामध्ये काय असतात रे, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस म्हणजे स्थानबद्ध केंद्रक असतं. आणि हे कशामध्ये असतं, एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. कशामध्ये, न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल जे असतात तर त्या पेशी पटलामध्ये एनक्लोज बंदिस्त अशा स्वरूपामध्ये काय असतात, हे स्थानबद्ध केंद्रक असतं. आलंय लक्षात. काय सांगितलेलं आहे, फर्स्ट जे काही तुम्हाला प्रोटिस्टाचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते काय, प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. देन पहा
सेकंड तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता येतं. दे हॅव सुडोपोडिया. त्यांना काय असतात? सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद, म्हणजे मोमेंट करण्यासाठी. मोमेंट म्हणजे काय? हालचाल. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये जाण्यासाठी, पाण्यामध्ये असतात पॉन्डमध्ये, मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना काय असतात? सुडोपोडिया. जसं की आपल्याला काय असतात? एका गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस काय असतात रे आपल्याला? विच ऑर्गन्स आर कोणते हे असतात? ऑर्गन्स असतात आपल्यासाठी. कोणते असतात? तर लेग्स. म्हणजे आपण कशाचा वापर करत असतो? लेग्स म्हणजे पायांचा वापर करत असतो. तर तसेच जे आहेत हे ऑर्गॅनिझम जे आहेत हे कशासाठी? मोमेंट करण्यासाठी किंवा लोकोमोशनसाठी, प्रचलनासाठी कशाचा यूज करत असतात? सुडोपोडिया. और हेअर लाईक सिलिया, किंवा त्यांच्याकडे काय असतात? हेअर लाईक सिलिया म्हणजे केसांसारखी रोमके असतात. कशासारखी? केसांसारखी रोमके असतात. किंवा विप्स लाईक अ फ्लॅजेला, किंवा यांच्यामध्ये काय असतात रे? विप्स लाईक अ फ्लॅजेला. विप्स लाईक फ्लॅजेला म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की काय असतात? त्यांना कशाभिका असतात. काय असतात? कशाभिका. विप्स लाईक फ्लॅजेल. फ्लॅजेला म्हणजे काय? कशाभिका असतात. आणि हे कशासाठी असतात रे? फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय? प्रचलनासाठी. लक्षात ठेवायचे पहा काय सांगितलेले. दे हॅव सुडोपोडिया और किंवा काय असतात? हेअर लाईक अ सिलिया किंवा और विप्स लाईक अ फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. प्रचलनासाठी यांच्याकडे छद्मपाद असतात किंवा केसांसारखी रोमके असतात किंवा कशाभिका असतात. हे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल होईल. देन पहा याची एक्झाम्पल जर सांगायची झाली तर ऑटोट्रॉफ्स आणि हेटरोट्रॉफ्स अशी दोन याच्यामध्ये वर्गीकरण केलेले प्रोटिस्टाचं. तर ऑटोट्रॉफ्स मध्ये कोणते येतात? स्वयंपोषी कोणते असतात? युग्लिना, वॉल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. म्हणजे वॉल्वॅक्स मध्ये हा जो काही मायक्रोब्स आहे तर या बॅक्टेरियामध्ये काय असतात? क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके असतात. तर या हरित लवके असल्यामुळे या ऑर्गॅनिझम मध्ये हे कशामध्ये येत असतात? ऑटोट्रॉफ्स मध्ये येतात. युग्लिना हे पण काय? एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर हेटरोट्रॉफ्स म्हणजे परपोषी कोणते असतात? अमिबा अँड पॅरामेशियम. अमिबा आणि पॅरामेशियम जे आहेत हे कशामध्ये येत असतात? प्रोटिस्टाची एक्झाम्पल आहे. आलंय लक्षात. आणि याची कॅरेक्टरिस्टिक जे आहेत हे आपल्याला दोनच आहेत आणि बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले. पुन्हा एकदा पहा काय आहेत ते. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. सेकंड आहे दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक अ सिलिया और विप्स लाईक अ फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. अँड थर्ड त्याचं एक्झाम्पल आहे ऑटोट्रॉफ्स मध्ये कोणते येतात? युग्लिना अँड वॉल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. आणि हेटरोट्रॉफ्स मध्ये कोणते येतात? अमिबा अँड पॅरामेशियम. हे त्याचे एक्झाम्पल झालेले आहेत. आपण 2 किंगडम पाहिलेली आहेत आणि यानंतरचं आपल्याला थर्ड जे किंगडम पाहायचं आहे ते आहे किंगडम फंगी. ठीक आहे. किंगडम फंगी पाहायचंय आपल्याला.